विजय, मला सांग की तू माझ्या आईला कसं सांगणार म्युच्युअल फंड म्हणजे काय, जिला काहीच माहित नाही. म्युच्युअल फंड म्हणजे काय हे माझ्या आईला सांगतोस. हां, तुम्ही कांदे घ्यायला जाता बरोबर. आता तुम्ही कांदे घ्यायला गेलात, 1 किलो कांदे समजा तुम्हाला 10 रुपयाला मिळत असते बरोबर. अचानक तुम्हाला कळलं की 1 किलो कांदे तुम्हाला 2 रुपयाला मिळत आहेत. तुम्ही काय कराल? एक किलो कांदे 2 रुपयाला असे 5 किलो कांदे घेऊन ठेवाल बरोबर. 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये असे 10 रुपयामध्ये 5 किलो कांदे तुम्हाला मिळाले. हे 5 किलो कांदे तुम्ही घरी ठेवलेत आणि तुम्ही थोडीशी वाट बघितलीत कांद्यांचे भाव वाढायला. कारण तुम्हाला माहिती आहे की जे 2 रुपयाने मिळालेले 2 रुपये 1 किलोने मिळालेले जे कांदे आहेत ते कधी ना कधी 10 रुपये होणारच. आणि मग जेव्हा 10 रुपये झाले ना कांदे 1 किलोचे भाव, तेव्हा तुम्ही ते तुमच्याकडे जे 5 किलोचे कांदे आहेत ना ते विकलेत. आता एका किलोला तुम्हाला मिळाले 10 रुपये. म्हणजे 5 किलोला किती मिळाले? 10 किलो गुणिले 5, 10 रुपये गुणिले 5, 50 रुपये. सो तुम्ही 10 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि कमी भावात कांदे घेतले, भाव वाढायसाठी थांबलात आणि मग भाव वाढल्यानंतर सगळे जेवढे कांदे आहेत ते विकलेत आणि जास्तचे पैसे कमवलेत. सो 10चे झाले 50. एक्झॅक्टली म्युच्युअल फंड म्हणजे असंच असतं.